चला लगेच फलंदाज पाठवा कटिंगवाडी संघ, लगेच फलंदाज पाठवा कटिंगवाडी संघ. संजय दादा सहकार्य करा. राहुल लगेच फलंदाज मैदानात या मित्रा. सागर सर त्यांना जरा सांगा लगेच क्षेत्ररक्षण लावा. येस गुडे 11 संघ आपला कर्णधार तोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवा. यानंतर बक्षीसपात्र फेरी आपली आणि कोंडाईवाडीची लगेच होईल. मानगाव संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय. सिद्धेश्वर 11 मानगाव संघ. चला सागर सर लगेच हे करायला सांगा. रविभाऊ 5-4चं आपलं क्षेत्ररक्षण असेल. व्यूहरचना क्षेत्ररक्षणाचे 5-4 असेल याची दक्षता घ्या. सर्कल नसेल याची देखील दक्षता घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावा. चला मॅचला सुरुवात करा. गणेश सर सागर सर जास्त वेळ घेऊन देऊ नका. घड्याळात 15 मिनिटांचा वेळ लावायचा आहे. यस कटिंगवाडी संघ आपला जरा 12वा माणूस आमच्यापर्यंत पाठवा. राहुल संजय चला बॉल द्या. रमेश सर खालना चेंडू द्या. यस गोलंदाजी मार्कवर प्रकाश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत मानगाव संघाकडून. सिद्धेश्वर 11 मानगाव. यस शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. चला मॅचला करा सुरुवात. सागर सर 15 मिनिटांचा अवधी लावा. 40 झालेत. लेट्स प्ले. पंच सागर सरांचा इशारा इट्स अ वाईड बॉल. सागर सर घड्याळामध्ये वेळ लावा. 15 मिनिटांचा अवधी आहे. जर 15 मिनिटाच्या वरती जर वेळ गेला तर जो संघ लेट करेल त्याला नक्कीच 5 धावांनी पेनलाइज केलं जाईल. आयोजकांचा नियम आहे. कटाक्ष राहिल्याशिवाय टायमामध्ये सामने संपणार नाहीत आणि 2 ओव्हरच्या सामन्यासाठी 10 मिनिटांचा अवधी असेल याची सर्व संघांनी दक्षता घ्या. कारण अजून जर पाहिलं तर तिसऱ्या गटातील पहिला सामना सुरू आहे आणि 3:45 वाजलेत. त्यामुळे थोडंसं आयोजकांना देखील कठोर निर्णय घ्यायला आपणच भाग पाडलंय आणि इथून पुढे सर्व सामने टाइमवरच होतील. टाइमर लावून होतील याची सर्व संघांनी दक्षता घ्या. वा भाई वा काय सुरेख अशी गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आतापर्यंत. डॉट 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 आले त्यानंतर सिंगल धाव देऊन संजय कटिंग लेफ्ट हँड फलंदाज संघाचा कर्णधार संघाचा तारणहार आपल्याला पाहायला मिळतोय आता मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप ठेवा. टाइम घेऊ नका मानगाव संघ आपल्याला विनंती असेल कारण आपल्याला
कॅचडीचा कॉल आहे. रवी चेंडू खाली येतील, धावतायत, पळतायत. चिते की चाला रवी की रनिंग पे कभी संदेह नाही करते. अनेक सामन्यामध्ये रवी भाऊ यांना रवीला पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे क्लोज किपिंग करताना त्यांना आपण पाहतो. आता मात्र डीप मध्ये त्यांना क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. अनेक वर्ष आपण पाहिलं तर रवी यांना यष्ट्यांच्या मागे क्लोज किपिंग करताना पाहिलं होतं आणि सुरेख अशी किपिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मानगाव संघाला बिलॉंग करताना एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. चला गोडे संघ आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवा. या पुढील सामना आपला असेल. स्कोर 5 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर. येस मानेवाडी संघाची डबल एची बॅट ब्लॅक कलरची कोणत्या संघाने घेतली असेल तर कृपया ती जमा करा. आयोजक संघाची ब्लॅक कलरची डबल एची बॅट कोणत्या संघाने जर खेळायला घेतली असेल तर आपण जमा करा. यस धन्यवाद संघ. कमिटी सचिन माने सर्व बाजूला आपले खेळाडू चेंडू बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानात येऊ द्या याची दक्षता आपल्याकडे असेल. तसं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशी आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. वाईट रनआउटची संधी देखील होती. वाईट आणि विकेट पाहायला मिळाली. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हा. येस आपल्या भात्यातील 5 मिनिटं समाप्त झालेत. गोलंदाजी करणारी टीम आपण लक्ष द्या. 7 मिनिटं आपल्या भात्यातील संपलेत. अजून 6-8 मिनिटं आपल्या भात्यात आहेत. विक्रम नवीन फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. वा बाई वा चितेची चपळाई पाहायला मिळाली राहुल आणि विक्रम यांच्यामध्ये. येस कोंडाईवाडी संघ जशी ही षटक संपेल आपण आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. आपण भर पद्धतीचा चेंडू होता. काही पे निशाण काहीतरी झालं आणि राहुल ला अगदी चेंडू समजला नाही. मोठा फटका येणं गरजेचं आहे. खटंगवाडी संघाला पाहिलं तर आज भरतची कुठेतरी कमी जाणवते की काय, कारण भरत एक स्ट्रायकर बॅट्समन म्हणून त्यांचा ओळखला जातो. कॅचेटीचा कॉल आहे. रवी चेंडू खाली आहे आणि चेंडू मात्र जातो रवीच्या डोक्यावरून आर पार फरार सीमा रेषे पार. चौकार 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 मिळतील धावा 4-4-4.
18 धावा धावसंख्येवर लागलेत. असे मोठे पटके अजून येणं गरजेचं आहे. यस, पाहूया काय घडतंय. पंच गणेश सरांचा इशारा आमच्यापर्यंत काय येतोय. ओव्हर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावसंख्येवर झालेत. पुन्हा एकदा 30 दशा 30 व्यथा तोच प्लेयर आणि तेच क्षेत्र निवडलंय. फलंदाज राहुल कटिंग, एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो खटिंगवाडी संघाकडून आणि संघाची धावसंख्या वाढून पोहोचते 24 या आकड्यावर. चला स्पीडअप ठेवा. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस तर आला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही रबर बॉल क्रिकेटला. तर वरुण राजा कुठेतरी नाराज झालाय की काय. पाऊस येईना झालाय. ए रे रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा आणि कुठेतरी मोठा पाऊस यावा लागेल. धावांचा धाव धाव कुठेतरी पाठी बघत पळत होता. रनआउटची संधी होती, संधीचं मात्र सोनं करता आलेलं नाही. आणि 2 धावा, 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. अब तक 26 26 26 धावा 26 रन्स. डॉट डिलिव्हरी. पंचांचा इशारा, गणेश सरांचा इशारा, वन बाउन्सचा इशारा दिलाय. अक्षरशः कानाच्या नाकाच्या जवळून परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली बघा गाड्यांनो. काय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कॅचेटीचा कॉल आहे. खेळाडू तैनात केला होता, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय आर पार परार सीमारेष पार. चौकार. मिळतील धावा 4-4-4. आणि आज जर आपण पाहिलं ना तर संपूर्ण हा 32 शिरा असोसिएशन अंतर्गत काळामदेवी चषक 2025 भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ते म्हणजेच ओमसाई MTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, त्यातून आमचे कॅमेरामॅन रोशन दादा आणि स्कोरर यश दादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि मी समालोचक दत्ता धोंडे याच्या वाणीतून आपण हा चषक ऐकताय. आणि हा येतोय सागर सरांचा इशारा. इट्स हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट. षटकार षटकार षटकार. शेवटचा चेंडू. अब तक 36 धावा. सासू सुनेचा आकडा, न जमण्याचा आकडा आणि लग्नाचे गुण जुळवण्याचा आकडा म्हणजे 36. आणि त्यामध्ये 2 धावा ऍड होतील का, होतील का मित्रांनो. स्वतःला जपा जपा जपा. खेळ होत राहील, धावा होत राहील. आउट. येस, 1 धाव म्हणजे 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट. चला लगेच शतक लावून घ्या. खटिंगवाडी कोंडाईवाडी आपला कर्णधार पाठवा. कोंडाईवाडी श्रीकांत सावंत आपला कर्णधार पाठवा. श्रीकांत सावंत. किरण आपला कर्णधार पाठवा. अडतीस धावांना विजय असेल. चला कोंडाईवाडी संघ आपण लगेच आपला कर्णधार पाठवा. कोंडाईवाडी मगासपासून वाट बघत होता श्रीकांत. या कर्णधार पाठवा. घोड्याचा संघनायक या ठिकाणी येऊन उभा आहे. यस, आपण पाहू शकता रोशन फराड सरांच्या माध्यमातून कॅमेरा मैदानाचा डायमेन्शन दाखवताना पाहायला मिळत आहेत.
जसं आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता ट्रॉफीज आपल्या रोशन सरांच्या माध्यमातून ट्रॉफीज दाखवल्या जातात. तसेच बाजूला बसलेले आपले संपूर्ण आजचे आयोजन कमिटी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली अशी कमिटी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. रोशन सरांच्या माध्यमातून संपूर्ण टिपलं जात आहे. सगळ्यांचे चेहरे पहा, संपूर्ण चेहरे टिपले जात आहेत. काय घडतंय रोशन सरांच्या माध्यमातून संपूर्ण व्यासपीठ आपल्याला दाखवण्यात येतोय. कॅमेरामॅन ओमसाई MTCचा क्लीन अँड क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. टीव्ही स्क्रीनवर आपल्या पाहू शकता व्यासपीठावरील जो बोर्ड ठेवलाय तो देखील दर्शवण्यात येतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्यानंतर हळूहळू रोशन सर मैदानाच्या दिशेने आपला कॅमेरा करताना पाहायला मिळत आहेत. चला खटिंगवाडी संघ पाऊस आलाय. आपल्या मॅचला वरुण राजेने हजेरी लावली आहे तर जराशी घाई करा आणि चला घड्याळ टाइम लावा. सागर सर 15 मिनिटांचा अवधी लागला या ठिकाणी. खटिंगवाडी आपला टायमर स्टार्ट झालाय. सागर आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खटिंगवाडी संघाचा पहिलं षटक संजय खटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय खटिंग आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक संघाचा तारणहार संघाचा कर्णधार घेऊन आलाय. चला कोंडाईवाडी संघ आपला निर्णय कळवा. श्रीकांत आपला निर्णय काय? गोलंदाजी यस. गुडे संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे. 2 षटकांची लढत असेल. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. सुरेख अशी सुरुवात म्हणावी लागेल. सागर पाटील यांच्या बॅटमधून सुरेख असा पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. 38 धावांचं लक्ष आहे. आता राहिलंय 34 धावांवर. 17 चेंडू 34 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा काढाव्या लागतील. यस आमच्यापर्यंत एक होंडा गाडीची चावी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. मैदानाच्या मागे जिथे ग्राउंड आहे तिथे रिक्षा उभी होती. त्या रिक्षामध्ये एक होंडाची चावी सापडली आहे. कोणाची असेल त्याने ओळख पटवून घेऊन जा. एक होंडा गाडीची चावी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. पंच सागर सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघाला विनंती आहे. सागर सर टायमावर देखील आपलं लक्ष असू द्या. गणेश सर घड्याळ टायमर लावलाय आपण लक्ष द्या. येस पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. सागर सर यस पंचांचा इशारा. वाईट बॉलचा इशारा 2 पंचांनी डिस्कस केलाय त्यानंतर निर्णय घेतलाय.
दोन पंचांनी निर्णय घेतला, त्यानंतर निर्णय दिलाय वाईट बॉलचा इशारा. चला जरासा स्पीडअप करा विक्रम, लगेच या मित्रा गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा, 23 धावा. यस, आणि माध्यमातून आम्हाला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आले असे मानेवाडी गावचे स्टार खेळाडू आणि मुंबई पोलीस दलात, राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे अमर माने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार आहे. अमर माने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक स्टार खेळाडू, 32 शिरायामधील एक स्टार खेळाडू आणि मानेगाववाडी गावचं नाव ज्यांनी रोशन केलं आणि मुंबई राज्य राखीव पोलीस दलात त्यांचं सिलेक्शन झालं असे अमर माने, आणि ज्यांच्या माध्यमातून आज या काळामध्ये चषकाला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आलाय असे अमर माने यांचं आगमन. थोडा देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि यस, मानेवाडी संघाच्या जिथे जिथे मानेवाडी संघाचं नाव येतं ना, तिथे तिथे रवी शिरवले हे नाव देखील घेतलं जातं. कारण जिथे अमर माने तिथे रवी शिरवले हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे परम मित्र आहेत रवी शिरवले, त्यांचं देखील या ठिकाणी या चषकामध्ये आणि काही दिवसापूर्वी मानेवाडीचा भाग देखील आहेत. ते अविभाज्य असे भाग रवी शिरवले सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार आहे. यस, सागर सर घड्याळ लावले. 9 मिनिटाचा खेळ शिल्लक अजून आहे यांच्या भात्यामध्ये. 9 मिनिटानंतर गोलंदाजी करणारा संघाला 5 रनाची पॅनलाइज केलं जाईल. वेळ जास्त प्रमाणात घेतला तर 9 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची आहे. यस, तुम्हा सर्वांचे लाडके आणि या ग्राउंडचे करते धरते एक 40+ चे लेजंड खेळाडू सन्माननीय शत्रुदादा दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण या. शत्रुदादा या, आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. या शत्रुदादा या, आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. +40 चे लेजंड खेळाडू आहेत. कोपर खैरानामध्ये सकाळी सकाळी 40+ चे सर्व खेळाडू असतात, त्यामध्येच एक शत्रुदादा दळवी. शत्रुदादा दळवी 40+ चे लेजंड खेळाडू आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. सागर सरांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय आणि सागर सरांनी इट्स अ वाईट बॉल घोषित केलाय. यस, सचिन दादा मस्के ठाणे पोलीस यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. या सचिन दादा, आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. यस, 7 मिनिटं शिल्लक आहेत. सागर सर 7 मिनिटात एक षटक संपवायचं आहे, अन्यथा 5 धावांनी पॅनलाइज केला जाईल खटिंगवाडी संघ. लक्ष असू द्या. यस, सचिन दादा मस्के या, आपला या ठिकाणी यथोचित असा जातोय. या सचिन दादा या, लगेच या. अमर माने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. रोशन दादा यांच्या माध्यमातून आपण
हे क्षणचित्र टिपणार आहोत आपल्या कॅमेरामध्ये. अमर माने आज पाहिलं तर खास पोस्टिंग वरून या ठिकाणी आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी चषक आहे त्या चषकासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण 2 धावा अर्जित केल्यात. पाच चेंडू आणि 9 धाव्यांची अजून देखील गरज आहे विजयासाठी. येस त्यानंतर राहुल तांबिरे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. राहुल तांबेरे सर आपल्याला विनंती करतो आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. ज्यांनी या लॉट साठी मदत केली असे राहुल तांबिरे. 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. चार चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. प्रत्येक चेंडू गणित धावसंख्या या ठिकाणी दोन्ही 12वे संघ खेळाडू पाहत आहेत याची दक्षता घ्या. 4 चेंडू 7 धाव्यांची गरज. वरुण राजाचं आगमन. अमर माने आले आणि पाऊस घेऊन आले असं म्हणायला हरकत नाही. पाऊस आलाय. एकेरी दुहेरी धाव तिसरी धाव देखील होईल का. कुठेतरी फंबल झालेत खेळाडू. 2 धावा 3 धावा अर्जित केल्या. चौथी धाव होईल का. तीन चेंडू 4 धाव्यांची गरज. चला कोंडाईवाडी संघ आपण आपला स्क्वॉड घेऊन तयार राहायचे. जसा शेवटचा चेंडू पडेल किंवा शेवटची धाव निघेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यस 32 शिराळा असोसिएशन मधील एक लेजेंडरी खेळाडू चरण 11 चरण संघातून बिलॉंग करणारे आणि आरके ट्रॉफी मध्ये आपलं अधिराज्य गाजवणारे सकाराम कोळशे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी विक्रम मोरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वाह मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. 2 धावा 1 चेंडू आणि कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू 2 धावा 2 धावा 1 चेंडू. काय घडेल मॅच मध्ये पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्या सागर सर. वेळ घेऊन नका. शेवटचा चेंडू आहे. यस श्रीकांत आपण आपला स्क्वॉड तयार ठेवा. शेवटचा चेंडू आहे. पळत पळत मैदानात जा आणि गुडे आपण आपले फलंदाज पळत पळत मैदानात पाठवा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू आलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देतोय आणि चौकार चौकार आणि चौकार. चला गुडे संघ आपण लगेच फलंदाज पाठवा मैदानात. चला लगेच श्रीकांत थोडंसं घाई करा. गुडे 11 आपल्याला अंकुशदा वारंवार सांगायला लावू नका प्लीज. आपले फलंदाज लगेच पाठवा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. थोडंसं घाई करा आपल्याला विनंती करतो. गुडे संघ वारंवार आम्हाला देखील सांगायला आवडत नाही मात्र टाइमचा अभाव आहे त्यामुळे आम्हाला आपल्याला वारंवार सांगावं लागतंय. आपले फलंदाज लगेच मैदानात या.